तर मित्रांनो, हे MNGL गॅस कनेक्शन जे आहे ते आज आमच्या घरी जोडून गेलेलं आहे. असा पाईप असा फिट केलेला आहे आणि एक पाईप जो आहे तो खालून भिंतीच्या बाहेरून जे MNGLचं गॅस कनेक्शन आलं होतं त्याला जॉईन करून हे मीटर असं बसवण्यात आलेलं आहे. याच्यावर मीटरची जी रीडिंग आहे ते 0 नाही केलेली आहे, त्यांनी 27वर ठेवलेली आहे. आणि हे वरती रेग्युलेटर असं लावलेलं आहे, तो बघू शकता. याला प्रत्येक ठिकाणी नॉब दिलेले आहेत आणि हे नॉब तुम्ही जेव्हा रात्री गॅस कनेक्शन बंद करता तेव्हा हे बंद करून ठेवायचे, नाही तर मीटर वाढत जाईल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन जे MNGL वेबसाईट आपण जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतरचं प्रोसेस काय, त्यानंतर ते लोक कधी आपल्या घरी ते गॅस कनेक्शन आहे ते बसवण्यासाठी येणार आहे, तर त्याचं पूर्ण डिटेल आपण सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मी सांगतो की ते कोणतंही म्हणजे असं फिक्स डेट देत नाही किंवा तुम्ही जो ईमेल टाकलेला आहे त्याच्यावर सुद्धा काही. आता आम्ही जो ईमेल टाकला होता किंवा जो फोन नंबर टाकला होता तो फोन नंबरवर फक्त आम्हाला आमचा जो BP नंबरसुद्धा नाही, तर त्यावर कळवण्यात आलं होतं की फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आणि जो ईमेल आम्ही टाकला होता तो हा जो हे प्रिंटआउट काढून आणलेला आहे याच्यावर मी नाही दाखवू शकत, कारण याच्यावर नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आणि घराचा ॲड्रेससुद्धा आहे. तर हे पूर्ण मी ब्लर नाही करू शकत, नाही दाखवू शकत. तर महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडचा ईमेल येतो, त्याच्यावर तुमचा जो BP नंबर आहे तो फर्दर तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला जेव्हा बिल पेमेंट कराल ना, त्यासाठी हा BP नंबर खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे बोलतात की ॲज सून ॲज पॉसिबल आम्ही तुमचं कनेक्शन बसवायला येऊ. तर जर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुम्ही फ्लॅट्समध्ये राहत असाल तर फ्लॅटमध्ये ज्यांचं पण ऑलरेडी कनेक्शन झालेलं आहे तर त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांनी सर्व्हिस प्रोव्हायडरचा एखादा जो नंबर आहे तो दिलेला आहे त्या पर्सनचा की नाही. मग त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना फोन करून सांगत राहा की प्रत्येक वेळेस बार की आम्हाला कनेक्शन घ्यायचं आहे, लवकरात लवकर कनेक्शन करायला घ्या. कारण ते लोक म्हणजे आता आम्ही नाशिकमध्ये राहतो तर नाशिकमध्ये ते 2 महिन्यानंतर आलेत, म्हणजे 29 एप्रिलला मी रजिस्ट्रेशन केलं होतं, तर ते आत्ता या जूनच्या महिन्यात आले होते, म्हणजे जस्ट 3 दिवस आधी. हे तुम्ही कनेक्शनचा व्हिडिओ बघू शकता की कसं कनेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित करून दिलं त्यांनी. पण कनेक्शन झाल्यानंतर सुद्धा कनेक्शनमध्ये जी पाईप येतो जो गॅसला कनेक्ट होतो आणि त्या कनेक्शनच्या पाईपला कनेक्ट होतो तो पाईप अजून बसवलेला नाही, त्याला झाले 2 दिवस. मग आता याचं काय करायचं, म्हणजे कस्टमरनी काय करायचं. तर तुम्ही सर्व्हिसेस एवढी बकवास देत आहे आणि बोलून गेले होते की आम्ही थोड्या वेळात येतो, म्हणजे त्या दिवशी बोलून गेले होते माझ्या मम्मीला, मी घरी नव्हतो. पण तो दिवस पण गेला, आता काल दुसरा दिवस पण गेला, आज 3रा दिवस आहे, तरीसुद्धा ते कनेक्शन बसलेलं नाही. मग कस्टमरचं काय तुम्ही चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. आम्ही त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल सुद्धा केला होता, म्हणजे थोडे दिवस थांबलो आम्ही, तर आम्हाला माहिती नव्हतं की काय कसं. मग आम्ही बिल्डिंगमध्ये विचारलं की काय कसं कॉन्टॅक्ट करावं त्यांना, तर बिल्डिंगवाल्यांनी 2-3 नंबर दिले, त्यांच्यावर आम्ही कॉन्टॅक्ट केला. जो कस्टमर केअर जो नंबर आहे तो अजिबात चालत नाही यांचा, तर याच्यावर कॉल अजिबात नका करू. जो सर्व्हिस प्रोव्हायडरचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करा, त्यांना रिक्वेस्ट करा ॲज सून ॲज पॉसिबल की आम्हाला पाहिजे बाबा, लवकरात लवकर फिट करून जा तुम्ही. आणि तो जो एक मोठा आपला मीटरसारखा जो बोर्ड आहे तो वरती बसवलेला आहे आणि जो मेन पाईपचा जो कनेक्शन आहे ते बाहेरून आतमध्ये ड्रिल करून ते भिंतीतून आतमध्ये घेतात आणि त्यानंतर पाईप कनेक्ट करतात. पण मग सर्व्हिस काय देत आहे तुम्ही, तो अजूनपर्यंत पाईप जोडलेला नाही, अजूनपर्यंत आम्हाला गॅस कनेक्शन भेटलेलं नाही. आणि मीटर 0 नाही केलेलं आहे त्यांनी 27 रेडिंग तिथं तुम्हाला दिसत पण असेल. त्यांनी 27 म्हणजे बिन गॅस वापरता आमची रेटिंग 27 आहे. त्यांना बोलावं लागेल की भैया हे 0 करून द्या तुम्ही, मग चालू करून जाल आणि परत ते 27च्या वरची रेडिंग मग आम्हाला दाखवेल. म्हणजे काय संबंध, बाकीचा एवढा गॅस आम्ही यूजच नाही केला आहे तर तुम्ही डायरेक्ट त्याचं मग ते एक्स्ट्रा बिल येईल. सो असं काही आहे आणि याचं काही कॉन्टॅक्ट करायला काही हेच नाही आहे, कंपनीला आपण कसं कॉन्टॅक्ट करणार, काहीच नाही. तर खूप सारे लोक मला विचारत होते, तर मी दाखवलं असं कनेक्शन जोडलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला सोसायटीवाल्यांना विचारायला लागेल. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.